नमस्कार. आज आपण बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने ज्वारीच्या चिकाचे फळीपापड. खायला चविष्ट आणि बनवायला सोपे. त्यासाठी लागणारी प्रोसेस मी सांगणार आहे. सुरुवातीला आपल्याला ज्वारी स्वच्छ धुवून घ्यायचे 3 ते 4 वेळा. स्वच्छ धुवून 4 ते 5 दिवसासाठी भिजत ठेवायचं आहे. भिजत ठेवल्यानंतर त्यातील पाणी रोज बदलायचं आहे आपल्याला दिवसातून एकदा तरी. 5 दिवस ज्वारी भिजल्यानंतर आपल्याला 3 ते 4 तासासाठी फॅन खाली वाळवून घ्यायचे. उन्हामध्ये वाळवायचे नाही. 3 ते 4 तास ज्वारी वाळवून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे पीठ. पीठ आपल्याला एका भांड्यामध्ये भिजत घालायचे 15 ते 20 मिनिटांसाठी पाणी ओतून. पीठ भिजल्यानंतर त्यातलं पाणी ओतून टाकायचंय. त्यावर जो कोंडा निघतोय तो सगळा कोंडा काढून टाकायचा आहे. स्वच्छ धुवून घेऊन परत आपल्याला पीठ भिजत ठेवायचं आहे रात्रभर. रात्रभर पीठ भिजल्यानंतर तुम्ही बघू शकताय असं पाणी तयार होतंय. सगळं पाणी ओतून टाकायचंय. पाणी ओतून जितकं पीठ आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी ओतून एका जाडसर पातेल्यामध्ये त्यामध्ये मीठ आणि पापड खार टाकायचं. गॅस हाय फ्लेमवर ठेवून एक उकळी काढायची आणि त्यामध्ये थोडं थोडं मिश्रण ऍड करायचं आणि सतत ढवळत राहायचंय. गॅस कमी करून झाकण ठेवून अधूनमधून असं ढवळून घ्यायचंय. बघू शकताय तुम्ही असं अधूनमधून ढवळत राहायचंय. गॅस कमी करायचाय. मला थोडंसं पाण्याची गरज वाटली म्हणून मी पाणी ओतलं त्यात. तुम्ही गरजेनुसार ऍड करू शकता पाणी. असं तयार होतंय बॅटर आणि त्याचे आपण पापड पाडायचे. बघू शकता तुम्ही पापड. पापड खायला चविष्ट आणि बनवायलाही सोपे आहेत. जर रेसिपी आवडल्यास तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.